निर्वाण दीक्षेच्या आधी 38 संस्कार करावे लागतात. त्याच्यामुळे माणूस पवित्र होतो. गर्भदान, पुसवन, नामकरण, जातीकर्म इत्यादी असे 38 संस्कार आहेत. दीक्षित हा दया, क्षमा, सरळ स्वभावाचा, शुद्ध अनन्य, मागल्या प्रकाराने व निष्प्रिय अशा गुणांनी युक्त हवा. दीक्षाविधीत मूलमंत्राने 100 आयुधे जातात. 100 आयुधे. दीक्षेचे 4 प्रकार आहेत. ते असे: शौर्य, शाक्तेय, वैष्णव, वैशैव, ईश. मूलमंत्राचा जप, मंत्राने केलेला होम, इष्टदेवता आराधना व निरंतर ध्यान ह्या गोष्टी घेणाऱ्या करायला घ्याव्यात. म्हणजे त्याला इहपरलोकी सुखप्राप्ती होते. इहपरलोकी या आयुष्यात. पवित्र कारपोलपणा. हरेच्या वर्ष पूजनाचे फळ कारपोलपणाने मिळते. शील, लक्ष्मी, गौरी, गणेश, सरस्वती, गुह्या, गुह, मार्तंड, दुर्गा, नागर्षी, हरी, मन्वंथा, शिव, ब्रह्म ह्यापैकी कोणत्याही देवाची उपासना करत असता आषाढ महिन्याच्या देवतेची तिथी निवडून पवित्र रोपणाची विधी करून देवतांच्या हाती सूत्र बांधावे. प्रत्येक देवताचे मंत्र वेगवेगळा असले तरी अरण्य विधी एकच पद्धती असतो. सोने, चांदी, तांबे आणि कापूस यांची सूत यांची दोरी बनवावी. दुहेरी तिहेरी करावी व त्यांचे पवित्र बनवावे. आरोपणात विघ्न येऊ नये अशी प्रार्थना करावी. प्रत्येक गायत्री मंत्र म्हणून पवित्र बांधावी. गायत्री म्हणण्यापूर्वी त्या देवतेस नमस्कार करावा. त्या देवतेची छाती, बेंबी, गुडघे, पावली यावर पवित्र गुंडाळावे. प्रथम स्नान संध्या करून हळदी, कुंकू, कापूर आणि अगदी सुगंधित द्रव्याचे पवित्र सुगंधित करावी. उदाहरणार्थ म्हणून श्रीहरीला पवित्र वाहण्याचे विधी दिला आहे. एकादशी श्रीहरींची तिथी म्हणून त्या दिवशी श्रीहरींची पूजा करावी. यज्ञ करून बळ द्यावे. आज उपास करा. गणपतीचा दिवस आहे. आम्हाला उपास करत जा. बळ द्यावा. त्यावेळी पंचामृताचे मंत्र म्हणावे. गंध, रस, रूप, स्पर्श व शब्द यांचा तन्मांत्र होतो व शुद्धी करावी. तन्मांत्र कोणक्रमे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या आहेत. जडाकडून व सूक्ष्माकडे जाताना पुढच्या तन्मांत्र ध्यान करून मागील तन्मांत्राचा संहार करावा. शब्द तन्मात्र ध्यान करून स्पर्श तन्मांत्राचा संहार करावा. त्यावेळी म्हणावे ओम हुं हा भट स्मू स्पर्शमांत्रे सहरिणी नमः. असे प्रकारे स्थूलातून सूक्ष्माकडे जात देहशक्ती करावी. देहातील पायातून शेंडीपर्यंत प्रत्येक अवयवाचे ध्यान करावे. यम बीज सेवम वाम मंत्ररूप ज्वाळाचे शरीर शुद्ध करावे. लम या बीजाचे देह दिव्य करण्यासाठी करण्यास अग्नियास करावे व मानस यज्ञ करावा. स्वतःच्या हृदय कमलाच्या आतील स्त्रियांच्या मनानेच कुंकू, फूल इत्यादी पूजद्रव्य व्हावी. त्यांची प्रार्थना करावी. असे पूजन वर्षभर करावे व शेवटी देवता व गुरु यांच्या पादुकाचे पूजन करावे. ओ भिषाय हृदय शर रुद्रस्त्राय वै नमः. मर्दाय शीखग्नि दौ क्रमते सहस्रकं रक्ष प्रधवस्याय कवचाय नमः. रोम भट वस्त्राय नमो मूलबीजानां चडोरम. हे अस्त्रमंत्र व मूलमंत्र म्हणावे. सर्व ईशास असलेल्या देवताच्या रूपातील हरीस नमस्कार करावा. विष्णू पार्षदेभ्यो नमो या मंत्राने बळी द्यावी. संवत्सरकृतची या संपूर्ण फलदायने पवित्र रोहण यज्ञ कौतुका धाराय नमः. या मंत्राने देवतांच्या उजव्या हातात रक्षासूत्र बांधून प्रार्थना करावी. वर्षभर आपण केलेल्या तुझ्या पूजनाचे सर्व फल देणाऱ्या पवित्र होण्यासाठी हे सूत्र धारण करावे. मी तुझ्या नमस्कार करतो. देवाजवळ बसून ध्यान करावे. उपवास करावा. व्रतस्थ राहावे. मनाला शांती मिळावी. षड्रूपाने मनात वास करून राहावे नये अशी प्रार्थना करावी व मग आपल्यास शक्य असेल तेवढे हवन करावे. देवतांची स्तुती करावी. देवताला नमस्कार करून विधीपूर्वक विसर्जन करावे. जय गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. थोडा वेळ थांबावं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्लेलिस्टला जाऊन इतर व्हिडिओ बघा ही नम्र विनंती. पुढच्या पूजन जायचं मला थांबायला लागेल. एक तासाभराने करीत लाईव्ह किंवा जास्त लोकांना सांगा. काय ऐकायचं असेल तर कमेंट्समध्ये जरूर टाका. माझ्याकडे जेवढं जमेल तेवढं लवकर मी तुम्हाला तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन. जय श्री.